तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन। मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलात कालची लाईव्ह, जर तुम्ही बघितला नसाल तर कालची लाईव्ह एक वेळेस जाऊन चेक करा। आपण पवनला लाईव्हला घेतलं होतं आणि पवनला काय 2-3 क्वेश्चन केले होते, कारण की त्यांना टाइम नव्हता तेवढा, म्हणून आपण फक्त 2-3च प्रश्न विचारले होते। त्यांचं ते उत्तर बरोबर आलं। जसं की आपल्याला कमेंट येत होत्या की वेगळी ट्रीट केली जाते, तसं काहीच नाही। शो मध्ये शो एकदम फेअर आहे। फक्त एवढंच की नॉमिनेशन का केलं ते त्याला माहिती नाहीये आणि तो बोलला थोडंसं बिझी आहे, कारण की बिझी म्हणजे त्याच्या घरी पाहुणे वगैरे येत होते, त्याच्यामुळे तो कार्यक्रमात बिझी होता। त्यामुळे तो फक्त आपल्यासोबत 10 मिनिट बोलला। आणि जर तुम्ही बघितला नसाल तर कालची लाईव्ह जाऊन एक वेळेस चेक करा नक्की। मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलात की पहिलं ऋषिकेशला म्हणजे आपल्या पैलवानला पूर्णपणे डोक्यावरती मार लागलेला आहे, ते फक्त काजलमुळे लागलेला आहे, तरीही काजलला सजा झाली नाहीये। आणि काल परवा काजलने आपल्या अथर्वच्या चेहऱ्यावर पाणी मारलं आणि त्याची लायकी काढली, तरीही काजलला सजा झाली नाहीये। म्हणजे पहिला आणखी एक चूक झाली होती की तिने केला होता ते चप्पल चोर म्हणजे शूज चोरी, त्याच्यावर पण तिला सजा नाही झाली। म्हणजे याचा अर्थ असा आहे का की काजल ही फक्त शोवाल्यांची एक जवळची आहे, म्हणजे तुम्ही तिला सजा नाही देणार, तुमची लाडकी आहे। काजलचा एवढा का लाड केला जातो मला तर काही समजत नाही। शो म्हणजे तुम्ही फेअर जर खेळायचा असेल तर शो काजलचा लाड केला नाही पाहिजे आणि काजलला बाहेर काढलं पाहिजे, कारण की तिचा गेम प्ले पण एकदम बकवास आहे। गेम प्ले तर तिचा कुणालाच आवडत नाहीये, त्याच्यामुळे तिला बाहेर काढलं पाहिजे। तिला रिएंट्री का दिली मला तेच समजत नाहीये। एवढं सगळ्यांसोबत काजलचं क्रॉस झालं, सगळ्यांना काजलने दुखापत केली, तरीही काजलचा लाड पुरवला जातो। याचा अर्थ मला काहीच समजत नाही की काजलला असं का ट्रीट केलं जातं, म्हणजे काजलला सगळ्यात वेगळी ट्रीट का दिली जाते। एक वेळेस तुम्ही दीपकला चांगली ट्रीट द्या, बट काजलला नाही दिली पाहिजे, कारण की काजलचा गेम प्ले बिलकुल म्हणजे बिलकुल झिरो आहे। आणि मित्रांनो, जसं की तुम्ही प्रोमो बघितला असाल, नाही बघितला असता तर एक वेळेस प्रोमो जाऊन बघा, कारण की आता आपली रिअल बैलगाडा शर्यत सुरू होणार आहे आपल्या शो मध्ये। पूर्ण म्हणजे पूर्ण रिअलिस्टिक बैलगाडा शर्यत आहे आणि फक्त बैलाच्या जागी फक्त तिथं सिटी सुंदरी आणि गावरान बरोबर राहणार आहे। त्याच्यामुळे आजचा एपिसोड एवढी मजा देणार आहे, एवढी मजा देणार आहे। आजचा एपिसोड एवढी मजा कशातच येणार नाही, त्याच्यामुळे आजचा एपिसोड बघायला विसरू नका। आणि तुम्ही जर आपल्या लाईव्हवर जॉईन व्हायचं असेल तुम्हाला पण, तर दररोज संध्याकाळी 10 वाजता लाईव्हला जॉईन होत जावा। लाईव्हला जॉईन झाल्यानंतर आपण सगळे शोची जे काय चालू आहे ते आपण डिस्कस करतो, त्याच्यामुळे लाईव्हला यायला विसरू नका। तर चला मित्रांनो, आजच्याला एवढंच होतं। बघूया आपण आज रात्री 10 वाजता भेटूया परत एकदा आणि मजा करूया लाईव्हला। तर चला, बाय बाय।